नमस्कार, मी गणेश तुकाराम शिंदे आपण सर्वांचं स्वागत करतो। आज देशात संपूर्ण देशात 76वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात येईल। सकाळी साधारण 8च्या दरम्यान दिल्लीमध्ये प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहण होईल आणि अनेक राज्यांचे चित्ररथ, त्यानंतर वायुदल, नौदल आणि भूदल या तिन्ही सैन्य दलांचं संचलन तेथे पार पडेल। राज्यातही मुंबई येथे प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहण होईल आणि विविध जिल्ह्यातील पथक त्यांनी सादर केलेले चित्ररथ आदीचं पदसंचलन होईल। धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते पोलीस परेड मैदानावर सकाळी 9:15 वाजता 9:15 नंतर ध्वजारोहण करण्यात येईल। येथेही पोलीस, होमगार्ड यांचं संचलन होईल। त्यानंतर विविध मान्यवरांचं प्रजासत्ताक दिनानिमित्त गुणगौरव पालकमंत्र्यांच्या हस्ते होईल। गेल्या 25 वर्षापासून छत्रपती संभाजीनगर रोडवर असलेल्या पवनराजे कॉम्प्लेक्स येथेही सकाळी 7:50च्या दरम्यान ध्वजारोहण होईल। या ध्वजारोहणास माजी नगराध्यक्ष मकरंद उर्फ नंदुराजे निंबाळकर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक नितीन गरड, पांडुरंग शिंदे आणि इतर मान्यवर उपस्थित राहतील। प्रजासत्ताक दिनाचा पवनराजे कॉम्प्लेक्सवर हा 25वा ध्वजारोहणाचा कार्यक्रम आज पार पडेल। मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्गुणपणे झालेली हत्या आणि परभणीत सोमनाथ सूर्यवंशी याचा झालेला पोलिसांच्या मारहाणीतला मृत्यू याच्या निषेधार्थ आणि या दोन्ही कुटुंबांना न्याय मिळावा यासाठी महाराष्ट्रभर सध्या जन आक्रोश मोर्चे काढले जात आहे। काल राज्याची राजधानी मुंबई येथेही मेट्रो सिनेमा ते आझाद मैदान या दरम्यान जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला होता। या जन आक्रोश मोर्चाला महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून असंख्य लोक उपस्थित होते। त्याचबरोबर स्वर्गीय संतोष देशमुख आणि स्वर्गीय सोमनाथ सूर्यवंशी यांचे कुटुंबीय हजर होतं। या सर्वांची मागणी एकच होती की आम्हाला न्याय द्या, देशमुख आणि सूर्यवंशी कुटुंबाला न्याय द्या, तपास योग्य तऱ्हेने करा, कोणाच्याही दबावाखाली म्हणून तपासाला वेगळी दिशा देऊ नका, अशीच मागणी या मोर्चात करण्यात येत होती। या मोर्चाचा समारोप आझाद मैदानावर झाल्यानंतर तेथे सभाही झाली। याच्यात सभेत संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख, मुलगी वैष्णवी देशमुख आणि इतरांची भाषणं झाली आणि या भाषणातूनही सर्वांनी न्याय द्या, देशमुख आणि सूर्यवंशी कुटुंबियांना न्याय द्या अशीच मागणी करण्यात
आली. एकंदरीत पाहता संतोष देशमुख यांना तर अगदी निर्घृणपणे त्यांची हत्या करण्यात आली. त्यांची हत्या 9 डिसेंबर 2024ला झाली. आता या हत्या घडून जवळपास 1.5 महिना होऊन गेला आहे. त्यांच्या मारेकऱ्यांपैकी एक कृष्णा आंधळे हा फरार असून त्याचा अद्याप ना CID, SIT किंवा बीड जिल्हा पोलिसांना तपास लागलेला नाही. त्यामुळं नेमकं या प्रकरणाचं खरंच वस्तुनिष्ठ असा तपास होईल का आणि मग कोर्टात हे प्रकरण उभं राहील, कधी राहील याकडंच आता सर्वांचं लक्ष असणार आहे. इकडं सोमनाथ सूर्यवंशीला परभणी येथे झालेल्या दंगलीनंतर संशयित म्हणून पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. त्यावेळीस सोमनाथ सूर्यवंशी हा माझा उद्या LLBचा पेपर आहे, मला सोडा, मी परत तुमच्या परीक्षा देऊन हजर होईल असं सांगणाऱ्या सोमनाथला पोलीस कोठडीत जी मारहाण झाली त्यातच सोमनाथ सूर्यवंशीचा मृत्यू झाला होता. या दोन्ही प्रकरणं तशी वेगवेगळी असली तरीही माणुसकीला काळिमा फासणारी आहेत. त्यामुळंच जन आक्रोश मोर्चे राज्यात विविध भागात निघत आहेत. काल झालेल्या मोर्चात जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत हे जन आक्रोश मोर्चे निघतच राहतील असं सांगण्यात आलं. आज तुर्तास एवढंच. धन्यवाद.